विजयनगर परिसरातील शाहूनगरमध्ये पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात बांबूने हल्ला करून तिचा खून केला। ही घटना गुरुवार सकाळी उघडकीस आली। शिलवंती पिंटू पाटील वर्ष 30 राहणार राजश्री शाहूनगर विजयनगर सांगली असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। घटनेनंतर पती पिंटू तुकाराम पाटील वर्ष 36 हा 2 लहान मुलांसह पसार झाला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याला मंगळवेढा तालुक्यातील आंत्रोळी येथून ताब्यात घेतले। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे। पिंटू पाटील हा काही वर्षापासून सांगलीत राहतो। तो मजुरीसह नवीन बांधकामाच्या ठिकाणी रखवालदार म्हणून काम करत होता। मूळच्या नंदूर जिल्हा सोलापूर येथील असून सध्या सांगलीतील हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटील याचे लग्न झाले होते। दोघांना 8 आणि 10 वर्षाची 2 मुले आहेत। सध्या विजयनगर येथील राजश्री शाहूनगरमध्ये रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे। तेथे पिंटू आणि शिलवंती हे दोघे रखवालदार म्हणून काम करत होते। बांधकामाच्या ठिकाणीच पत्र्याच्या शेडमध्ये ते राहत होते। गेल्या काही दिवसापासून दोघात कौटुंबिक कारणावरून सतत भांडणे होत होती। या भांडणाला कंटाळून शिलवंती ही दिनांक 13 जून रोजी घर सोडून निघून गेली। याबाबत त्याने संजयनगर पोलिसात फिर्यादही दिली होती। शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती। शनिवारी ती पतीकडे परत आली। बुधवारी रात्री 10 ते गुरुवारी दुपारी 12:15च्या दरम्यान पिंटूने बांबूने तिच्या डोक्यात वार करून खून केला। त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन तो पसार झाला। खुनाचे वृत्त समजताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। पिंटू पाटील हा खुनानंतर पसार झाला होता। एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी त्याच्या शोधासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक नियुक्त केले। पथकातील हवालदार गुंडोपंत दोरकर यांना पिंटू हा आंत्रोळी तालुका मंगळवेढा येथे असल्याची माहिती मिळाली। एलसीबीच्या पथकाने तातडीने आंत्रोळीकडे धाव घेत त्याला ताब्यात घेऊन रात्री 9:30 वाजता अटक केली आहे। त्याला सांगलीत आणले असून संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।